श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले. लाक्षागृहाला लावलेल्या आगीतून पांडव मेले अशी जरी सगळ्यांची समजूत झालेली असली तरी या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झालेला नाही हे भगवान श्रीकृष्ण अंतर्ज्ञानाने जाणत होते. तरी सुद्धा कुंती आणि पांडव या आगीमध्ये जळून भस्मसात झालेले आहेत ही बातमी कळल्यामुळे जगाची रीत पाळण्यासाठी आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलरामासह हस्तिनापूरला गेले. त्यांनी भीष्माचार्य, कृपाचार्य, विदुर, गांधारी आणि द्रोणाचार्य यांचं सांत्वन केलं, सहानुभूती दाखवली. पांडव जळून मेले, अरे अरे फार वाईट झालं असं त्यांनी दुःख व्यक्त केलं. परंतु धृतराष्ट्र आणि दुर्योधन वगैरेंना भगवान श्रीकृष्ण मुद्दामच भेटले नाहीत, कारण त्यांनीच कट कारस्थान करून या पांडवांना त्या लाक्षागृहामध्ये ठेवून एका रात्री ते लाक्षागृह जाळून टाकलं होतं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी जगरीत पाळण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी म्हणून हस्तिनापूरला गेले. ही संधी साधून त्याचा जो सेवक होता अक्रूर आणि त्याचा मित्र कृतवर्मा हे शतधन्वा नावाच्या राजाला म्हणाले, तू सत्राजिताकडून तो स्यमंतक मणी काढून का घेत नाहीस? कारण सत्राजिताने आपली मुलगी सत्यभामा ही तुला देण्याचं वचन दिलं होतं आणि त्याने ते वचन मोडून आपली मुलगी श्रीकृष्णांना अर्पण केली. त्यामुळे तू आता त्या सत्राजिताचा बदला घ्यावास. मुळातच शतधन्वा हा अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्यात या दोघांनी आगीमध्ये तेल ओतल्याप्रमाणे त्याचा बुद्धिभेद केला आणि म्हणून हा शतधन्वा नावाचा जो राजा होता त्याने झोपलेल्या असलेल्या सत्राजिताचा झोपेमध्येच वध केला आणि त्याच्याजवळ असणारा स्यमंतक नावाचा मणी घेऊन हा शतधन्वा तेथून पळून गेला. आपल्या वडिलांची हत्या झाली ही बातमी जेव्हा सत्यभामेला कळली, ती अत्यंत शोकाकुल होऊन आपल्या पतीला रडत रडत म्हणाली की माझ्या पित्याचा खून झालेला आहे आणि आपण याचा शोध घ्यावा आणि आपण यामध्ये काहीतरी करावं. अत्यंत शोकाकुल होऊन विलाप करता करता सत्यभामा बेशुद्ध झाली. भगवान श्रीकृष्णांनी तिला सावरलं. श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांना या गोष्टीची कल्पना असून इतर सामान्य माणसांसारखे हे पण रडू लागले
आणि म्हणू लागले, अरे अरे, आमच्यावर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आमचे सासरे सत्राजित यांचा वध झाला. आपल्या पत्नीच्या आनंदासाठी, तिला बरं वाटावं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा शोक व्यक्त केला. यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत आले आणि ज्या शतधन्व्याने या सत्राजिताचा खून केला होता त्याला मारून त्याच्याकडून मणी आणण्याचा विचार या दोघांनी केला. जेव्हा ही बातमी शतधन्व्याला समजली तेव्हा त्याने आपले प्राण वाचवण्यासाठी कृतवर्मा आणि अक्रूर यांची मदत घेतली. परंतु दोघेही म्हणाले की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे सर्व शक्तिमान आहेत, त्यामुळे आम्ही काही त्यांच्याशी वैर करू इच्छित नाही. तुला माहितीच आहे ना कंसाची काय दशा झाली. त्याने भगवंताबरोबर वैर केलं आणि म्हणून तो मारला गेला. अक्रूराने पण हेच सांगितलं. अक्रूर म्हणाला, कोण त्यांच्याशी वैर करेल ज्यांनी स्वतःच या संपूर्ण विश्वाची रचना केली आहे, जे या विश्वाचं संहार करतात, पालनपोषण करतात, ज्यांनी वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत जणू काही छत्रीसारखा उचलून आपल्या डोक्यावर धरला, अशी अचाट कर्मे करणाऱ्या भगवंतांना मी नमस्कार करतो. ते अनंत आहेत, अनादी आहेत, आत्मस्वरूप आहेत. आपल्याला कुणाचीच मदत मिळत नाही हे पाहून शतधन्व्याने आपल्याजवळ असणारा तो समंतक मणी सुरक्षित राहावा म्हणून अक्रूराजवळ ठेवला आणि तो स्वतः वेगाने एका घोड्यावर बसून दूरवर पळून गेला. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे शतधन्व्याचा पाठलाग करू लागले. बऱ्याच अंतरावर त्याचा घोडा धावायचं थांबला आणि तो जमिनीवर कोसळला. म्हणून हा शतधन्वा घोड्यावरून उतरून पायीच पळू लागला. तो पायी पळतो आहे हे पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा आपल्या रथातून खाली उतरून त्याच्या मागे धावू लागले. बराच अंतर पळवल्यावर भगवंतानी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले आणि त्याची झडती घेतली. परंतु त्याच्या खिशामध्ये किंवा त्याच्या जवळपास कुठेही त्यांना स्यमंतक मणी मिळाला नाही. मणी मिळाला नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या बंधूंना बलरामांना म्हणाले, अरे अरे, आपण उगाचच त्याला मारलं, मणी काही आपल्याला मिळाला नाही. यावर बलराम त्याला म्हणाले, श्रीकृष्णा, आता तू द्वारकेला परत जा. मी मिथिला नगरीमध्ये जाऊन जनक राजांची भेट घेतो. श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला आणि बलराम दादा जनक राजांना भेटण्यासाठी मिथिला नगरीमध्ये आला. बलरामांना आलेलं पाहून जनक राजाचं हृदय आनंदाने भरून आलं. त्याने आपल्या आसनावरून उठून त्यांचं स्वागत करून यथासांग त्यांचं पूजन केलं. त्याच्या आदरातिथ्याने आणि प्रेमाने भारावून जाऊन बलराम काही वर्षे जनक राजाजवळच राहिला.
त्या दरम्यानच्या काळामध्ये धृतराष्ट्राचा पुत्र असणारा दुर्योधन याने बलरामांकडून गदायुद्ध कसं करावं याचं प्रशिक्षण घेतलं. बलरामांना आपला गुरु मानलं. त्यामुळे बलरामांचं दुर्योधनाशी विशेष असं सख्य निर्माण झालं. दुर्योधन बलरामांचा लाडका शिष्य झाला. इकडे भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये परत आले आणि सत्राजिताचा वध करण्यासाठी शतधन्व्याला उद्युक्त करणारे दुसरे तिसरे कुणी नसून आपलेच सेवक अक्रूर आणि कृतवर्मा आहेत. ही बातमी जेव्हा त्यांना कळली तेव्हा त्यांचाही समाचार घ्यावा असं श्रीकृष्णाच्या मनात आलं. शतधन्व्याला भगवान श्रीकृष्णाने मारलं ही बातमी ऐकून अक्रूर आणि कृतवर्मा हे दोघेही भयभीत झाले आणि ते द्वारका सोडून दूर पळून जाऊ लागले. काही लोकांचं असं म्हणणं झालं की अक्रूर निघून गेल्यामुळे द्वारकेवर संकट आली. तेथील नागरिकांना शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले. पण ज्यांचं श्रीकृष्णांवर प्रेम होतं ते म्हणू लागले की जिथे भगवान श्रीकृष्ण आहे अशा द्वारकेमध्ये कोणता उपद्रव कधी होईल का? इथल्या नागरिकांना कोणत्या प्रकारचे शारीरिक मानसिक क्लेश होतील का? भगवान जिथं आहेत तिथे आनंदच असतो, तेथे दुःखाला थारा नाही. मग अक्रूराच्या जाण्याने काय फरक पडणार आहे? भगवान श्रीकृष्ण जोपर्यंत द्वारकेत आहेत तोपर्यंत द्वारकावासियांना कुठल्याही प्रकारची काळजी नाही, चिंता नाही. लोकांची ही बडबड सुद्धा श्रीकृष्णाच्या जेव्हा कानावर आली तेव्हा त्यांनी आपले दूत पाठवून अक्रूराला शोधून पुन्हा द्वारकेमध्ये परत आणले आणि अत्यंत प्रेमाने गोड बोलून त्याला म्हणाले, अक्रूर काका, अमाप अशी संपत्ती देणारा स्यमंतक मणी आपल्याजवळ आहे ना? ही गोष्ट आम्हाला आधीच माहीत होती. आणि तुम्ही ते आम्हाला न सांगता, आम्हाला न काही पत्ता लागू देता तुम्ही द्वारका सोडून पळून जाण्याचा विचार केलात. तुम्हाला काही भीती वाटली का मी तुमचा मणी काढून घेईन म्हणून? अहो काका, तो मणी तुमच्या जवळच राहू दे, कारण इतरांना सांभाळणं शक्य नाही आणि माझ्या बंधूला म्हणजे बलराम दादाला तर माझ्यावर विश्वासच नाही. म्हणून हे अक्रूरा, फक्त तो मणी तुमच्याजवळ आहे हे फक्त माझ्या दादाला एकदा तुम्ही दाखवा, म्हणजे त्याच्या मनातली शंका दूर होईल. कारण माझ्या दादाचा माझ्या बोलण्यावर विश्वासच नाही. अशा प्रकारे गोड बोलून भगवंतांनी अक्रूराला तो मणी दाखवण्यासाठी उद्युक्त केलं. अक्रूराने तो मणी आणून भगवंताच्या समोर ठेवला.
भगवंतानी आपल्या सर्व बांधवांना आणि नातेवाईकांना एकत्र बोलवून सर्वांच्या समक्ष आपल्यावर स्यमंतक मणी चोरण्याचा जो आळ आलेला होता तो नाहीसा करण्याच्या निमित्ताने आणि सर्वांच्या समक्ष तो मणी अक्रूराला देऊन, या मण्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा मोह नाही, आकर्षण नाही, त्यामुळे मी तो मणी कशासाठी चोरू, असं सर्वांच्या समोर निवेदन करून आपल्या मनातला हा विचार सर्वांना सांगून भगवान श्रीकृष्णांनी तो मणी सर्वांच्या समोर अक्रूर काकांच्या स्वाधीन केला. आणि अशा प्रकारे आपल्यावर आलेला कलंक, स्यमंतक मणी चोरल्याचा डाग भगवंताने धुवून काढला. असं हे भगवान श्रीकृष्णांवर आळ आणणारं, स्यमंतक मणी चोरीचा डाग लावणारं आख्यान जो कोणी वाचेल, ऐकेल, सांगेल, जो कोणी याचं स्मरण करेल, त्याची सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता होईल, त्याची कीर्ती वाढेल आणि तो परमशांती प्राप्त करून घेईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.